तुझ्यात हरवले मी भाग 5. दोघं शांतपणे जेवू लागले. काही वेळाने जेवण संपलं. सायलीने पोटावर हात ठेवत समाधानाने म्हटलं, आता भारी फुल झालं. आदित्य काही न बोलता उठला आणि टेबल आवरायला लागला. सायलीने ओठ वाकडे केले. तिला कामाचा कंटाळा येत होता. पण आदित्य मात्र अगदी सहजपणे सगळं करत होता. त्याने पार्सलचे बॉक्स कचरापेटीत टाकले. पाण्याची बॉटल जागेवर ठेवली. तो सायलीची प्लेट उचलायला गेला, पण सायलीने लगेच प्लेट मागे घेतली. मी करते, आपण काम शेअर करायचं ठरवलं ना. अरे पण नो आर्ग्युमेंट्स, असं म्हणत ती प्लेट घेऊन किचनमध्ये गेली. आदित्यनेही टेबल साफ केलं. जिलेबी उरली होती. आदित्यने विचारलं, ही ठेवू का फ्रीजमध्ये? सायली म्हणाली, हो, उद्या खाईन मी. सगळं आवरून झाल्यावर काही क्षण दोघं शांत उभे राहिले. थोडी ॲकवर्ड शांतता पसरली होती. ती शांततामुळं सायली अचानक म्हणाली, चल मूव्ही बघूया. असं म्हणत ती सोफ्यावर जाऊन बसली आणि टी व्ही ऑन केला. आदित्य तिच्याकडे बघतच राहिला. तेवढ्यात बाहेरून एका बाईकचा आवाज आला आणि अचानक त्याला स्वतःची बाईक आठवली. ओ शिट, असं म्हणत तो दरवाजाकडे धावत गेला. सायली घाबरली. काय झालं आदित्य? दोघं बाहेर आले. आदित्यने स्वतःची बाईक जाग्यावर पाहिली आणि सुटकेचा निश्वास टाकला. सायली त्याच्याजवळ येत म्हणाली, रिलॅक्स, इथे चोरी होत नाहीत, CCTV पण आहेत आणि पोलीस पेट्रोलिंगही असतं. मग ती हसत म्हणाली, तरी बाईक आत घेऊन ये, म्हणजे तुला टेन्शन नाही. आदित्यने मान हलवली आणि आत जाऊन चावी घेऊन आला. सायली त्याची वाट बघत उभी होती. तो बाईक आत पार्क करत असताना ती म्हणाली, नाईस बाईक, थँक्स, मलाही घ्यायची होती एक. आदित्यने आश्चर्याने विचारलं, मग घेतली नाहीस? सायली काही क्षण शांत राहिली. मग हसत म्हणाली, घरी परवानगी नव्हती. तुला चालवता येते? नाही, आणि शिकायचंही नाही. मग बाईक कशाला हवी होती? सायलीने खांदे उडवले, मागे बसायला. आदित्य काही क्षण तिच्याकडे पाहतच राहिला. सायली खरंच विचित्र आणि वेगळी होती. ती अचानक त्याच्या चेहऱ्यासमोर चुटकी वाजवत म्हणाली, ओय हिरो, कुठे हरवलास? आदित्य भानावर आला. तो हलकसं हसत म्हणाला, तुला माहिती आहे, तू खूप वेगळी आहेस. सायलीने मिश्किल हसू दिलं. तुला आताच कळलं? मग ती आत जात म्हणाली, चल आता, बाईक लॉक करून गेट बंद कर आणि आत ये. आदित्य तिला जाताना पाहत राहिला. ती खरंच त्याच्या समजण्यापलीकडची होती. सायलीच्या मागोमाग आदित्यही येऊन सिंगल सोफ्यावर बसला, पण मनात म्हणाला, आता हिची मूव्हीची पसंती कशी असेल देव जाणे. सायलीने TV सुरू केला आणि सोफ्याजवळच्या 2 लाईट्स बंद केल्या. हॉलमध्ये आता फक्त TVचा मंद प्रकाश पसरला होता. त्या निळसर प्रकाशात सायलीचा चेहरा अजूनच सुंदर दिसत होता. आदित्य काही सेकंद तिच्याकडे बघतच राहिला. सायली पेन ड्राईव्हमधल्या मूव्हीज स्क्रोल करत म्हणाली, तुला कोणत्या टाईपच्या मूव्हीज आवडतात? रोमॅन्टिक, हॉरर की ॲक्शन? अचानक प्रश्न ऐकून आदित्यने स्वतःकडे बोट दाखवत विचारलं, मला? सायलीने भुवया उंचवत असा लुक दिला जणू म्हणत होती, इथे दुसरं कोण बसलंय का? आदित्य हलकच हसला. रोमॅन्टिक चालतात, पण फार चिसी नसाव्यात. ओ हो, सायली मिश्किल हसली, म्हणजे हिरो साहेबांना क्लास पाहिजे. ऑब्व्हियसली, आदित्यही हसत म्हणाला. शेवटी सायलीने एक हॉलिवूड रोमॅन्टिक मूव्ही लावली. मूव्ही सुरू होताच ती पटकन उठली आणि किचनमधून 2 कोल्ड्रिंक कॅन्स घेऊन आली. एक कॅन तिने आदित्यसमोर धरली. घे आणि नाही म्हणू नकोस. थँक्स. आदित्यने कॅन घेतली. दोघेही शांतपणे मूव्ही पाहू लागले. सुरुवातीला हलक्या फुलक्या सीनवर सायली कधी हसायची, कधी डायलॉग रिपीट करायची आणि आदित्य तिच्या त्या चिल्डिश रिॲक्शन बघून न कळत हसत होता. पण थोड्या वेळाने मूव्हीमध्ये रोमॅन्टिक सीन आला. आदित्यने ते पाहताच ॲकवर्ड होऊन घशाखाली कोरडं गिळलं. त्याने नकळत सायलीकडे पाहिलं, पण सायली
अगदी निवांत मूवी बघत होती, जणू काही पेशवेलच नाही. उलट तीच पॉपकॉर्न खात म्हणाली, हॉलिवूड मूव्हीज म्हणजे इमोशन असतात, आपल्याकडच्यासारखं ओव्हर ॲक्टिंग नाही. आदित्यचे डोळे मोठे झाले. तू अगदी कॉज्युअली बोलतेस हे सगळं. सायलीने त्याच्याकडे पाहिलं आणि हसली. अरे बाबा, मूव्ही आहे, रिअल लाईफ नाही, इतकं लाजतो कशाला. आदित्य एकदम उठून उभा राहिला. मी 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 झोपायला जातो, उद्या लवकर उठायचंय. अरे थांब ना, 10 वाजले आहेत. सकाळी उठून तुला कुठे जॉबला जायचं आहे. सायली म्हणाली, मला उठून एक्झरसाईज करायची आहे, तर मी जातो. आणि आदित्यने तिथून पळ काढला. असं म्हणत सायलीने पुन्हा मूव्ही सुरू केली, जी आदित्यशी बोलताना तिने पॉज केली होती. इकडे आदित्य आपल्या बेडरूममध्ये आला आणि पटकन दरवाजा बंद करून त्यावर टेकला. छातीवर हात ठेवत मोठा श्वास घेत म्हणाला, देवा, काय मुलगी आहे ही. आणि खरंच मुलगी आहे की वादळ, कोण जाणे. मुलीसारखं काहीच वागत नाही. तो अजूनही शॉक झाला होता. माझ्यासमोर इतका रोमॅन्टिक सीन चालू होता आणि मॅडम अगदी आरामात मूव्ही एन्जॉय करत बसली होती, जणू काही नॉर्मल आहे सगळं. असं म्हणत त्याने डोळे बंद केले. पण पुढच्याच क्षणी त्याच्या डोळ्यासमोर सायलीचा हसरा चेहरा आणि टी व्हीच्या प्रकाशात चमकणारे तिचे डोळे आले. त्याने पटकन मान हलवली. नाही बाबा आदित्य, जास्त विचार करायचा नाही, तो स्वतःशीच बोलला आणि बेडवर बसला. पण काही सेकंदांनी पुन्हा स्वतःशी पुटपुटला. मलाच ॲकवर्ड वाटत होतं आणि ती अगदी बिंदास, कमालच आहे. त्याच्या चेहऱ्यावर नकळत हलकी स्माईल आली. पण क्यूट आहे यार. हे शब्द तोंडातून बाहेर पडतात तो स्वतःच दचकला. शिट, मी काय बोललो आता. त्याने पटकन उशी उचलून चेहऱ्यावर मारली आणि स्वतःलाच थांबवत म्हणाला, बस, आजपासून हिच्यासोबत रात्री रोमॅन्टिक मूव्ही नाही बघायची, नाहीतर माझंच काही खरं नाही. असं म्हणत तो उठला आणि स्विच बोर्डकडे गेला. यावेळी मात्र त्याने फक्त लाईट आणि फॅनचेच स्विच ऑन केले, बाकी सगळे बंद ठेवले. कारण त्याला सायलीचा राग आठवला होता. वीज वाया घालवली तर मॅडम लेक्चर द्यायला तयारच असते. तो हसतच म्हणाला. पुढे तो मोबाईल हातात घेऊन बेडवर आडवा झाला. पण मोबाईलपेक्षा त्याच्या डोक्यात सायली तर जास्त फिरत होती. मोबाईलमध्ये मेसेजेस स्क्रोल करत तो कधी विचारांमध्ये हरवला हे त्यालाच कळलं नाही. अर्धा तास उलटून गेला होता. डोळ्यांवर थोडी झोप चढायला लागली तसा त्याने एक मोठा श्वास घेतला आणि जांभई देत वेळ पाहिली. अजून 12 पण नाही, पण तरीही त्याने झोपायचं ठरवलं. मोबाईल साईड टेबलवर ठेवून तो बाथरूममध्ये फ्रेश होण्यासाठी गेला. बाहेर आल्यावर मात्र त्याच्या मनात पुन्हा एकच विचार आला. सायली अजून मूव्ही बघत असेल का, की झोपली असेल. नकळत त्याच्या ओठांवर हलकी स्माईल आली. एकदा बघूनच येतो, असं स्वतःशीच पुटपुटत तो दरवाजाकडे गेला. पण जसं त्याने दरवाजा उघडला तसंच समोर अचानक सायली उभी दिसली आणि आदित्य अक्षरशः दचकला. आ! त्याच्या तोंडून जोरात किंकाळी बाहेर पडली आणि त्याला पाहून सायलीसुद्धा घाबरून ओरडली. क्षणभर दोघेही छातीवर हात ठेवून एकमेकांकडे पाहत उभे राहिले. सायलीच्या मोकळ्या केसांच्या काही बटा तिच्या चेहऱ्यावर आल्या होत्या आणि घाबरल्यामुळे तिचे डोळे अजून मोठे दिसत होते. आदित्य काही सेकंद तिच्याकडे बघतच राहिला. स्टुपिड, अशी किंकाळी कोण टाकतं, मी घाबरले ना, सायली चिडून म्हणाली. आदित्य अजूनही स्वतःला सावरत होता. नाही, म्हणजे तू अचानक समोर आलीस म्हणून. मी काय भूत आहे का, सायलीने डोळे बारीक करत विचारलं. आदित्यने पटकन नकारार्थी मान हलवली. नाही, पण रात्री अचानक कुणी समोर आलं तर कोणालाही हार्ट अटॅक येईल. ओ, म्हणजे मी स्कॅरी दिसते, सायलीने मुद्दाम ॲटिट्यूडमध्ये विचारलं. नाही, तसं नाही, मी फक्त रिलॅक्स मजाक करत होते. हे बोलून सायली हलकसं हसली. क्षणभर आदित्य तिचं हसणंच बघत राहिला, कारण पहिल्यांदाच त्याने तिला इतकं नॅचरली हसताना पाहिलं होतं. तो काही बोलणार इतक्यात विषय बदलत म्हणाला, बाय द वे, तू इथे काय करतेस. सायली काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली, मग शांतपणे म्हणाली, काही नाही, सांगायला आले होते की तुला काही प्रॉब्लेम असेल तर.
क्षणभर आदित्यच्या चेहऱ्यावर आशा चमकली, पण पुढच्याच सेकंदाला सायली म्हणाली, स्वतः मॅनेज करायचं. आदित्यचं तोंड बघण्यासारखं झालं. सायलीने हाताची घडी घालत पुढे सांगितलं, आणि मला अजिबात डिस्टर्ब करायचं नाही. इस्पेशली झोपेतून उठवलंस ना तर सरळ बाहेर काढीन. मला माझी झोप खूप प्रिय आहे, समजलं? आदित्यने शांतपणे मान हलवली. गुड, सायली पुढे म्हणाली. आणि हो, सकाळी 8 वाजता ब्रेकफास्ट. मी 9ला निघते, त्यामुळे मदत करायची असेल तर वेळेवर बाहेर यायचं. आपण दोघी इथं राहतोय म्हणजे काम पण शेअर करायचं. क्लिअर? ओके, आदित्य हलकंसं हसत म्हणाला. आणि उद्या चहा तू बनवणार, सायली अचानक म्हणाली. मी? आदित्यने स्वतःकडे बोट दाखवत विचारलं. हो, पाहू तरी किती टॅलेंटेड आहेस. जर चहा खराब झाला तर? सायली त्याच्याकडे पाहून स्मिर्क करत म्हणाली. मग तुलाच पाहिजेन पूर्ण. दोघांनाही नकळत हसू आलं. सायलीने त्याच्याकडे ॲटिट्यूडवाला लुक दिला. गुड नाईट. ती वळून निघून गेली आणि आदित्य दरवाजेच्या आडून तिच्याकडे पाहतच राहिला. सायलीने घरातल्या सगळ्या लाईट्स चेक केल्या. दरवाजे खिडक्या बंद आहेत का ते पाहिलं आणि मग स्वतःच्या रूममध्ये जाऊन दरवाजा बंद केला. पण आदित्य अजूनही तिथेच उभा होता. अचानक सायलीने पुन्हा दरवाजा उघडला. तिने डोळे बारीक करत त्याच्याकडे पाहिलं. काय आहे? आदित्य लगेच भानावर आला. काही नाही, गुड नाईट असं म्हणत त्याने पटकन डोकं आत घेतलं आणि दरवाजा बंद करून घेतला. सायली 2 मिनिट तशीच उभी राहिली, जणू पाहत होती की पुन्हा हा बाहेर डोकावतो का. पण आतमध्ये आदित्य मात्र बेडवर बसून स्वतःच्या केसात हात फिरवत हलकंसं हसत होता. खरंच वेगळी आहे ही मुलगी. एका मिनिटाला राग, दुसऱ्या मिनिटाला काळजी आणि तिसऱ्या मिनिटाला ॲटिट्यूड. काहीच समजत नाही. तो थोडा थांबला, पण तिच्यासोबत बोलताना बरं वाटतं हे बोलून तो स्वतःच ॲकवर्ड झाला आणि पटकन नाईट लॅम्प बंद करून झोपला. कसा वाटला आजचा पार्ट कमेंट करून नक्की सांगा. आणि कौसल्या आणि करुणाची प्रेम झाले तुझ्यावर या कथेची मी पोस्ट केली आहे. ज्यांनी कोणी वाचली नसेल तर आपल्या चॅनलवरती जाऊन पोस्टमध्ये एकदा नक्की व्हिजिट करा. आणि तुझ्यात हरवले मी ही या कथेची लव्ह स्टोरी हळूहळू फुलणार आहे, म्हणून पुढचा भाग पाहायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रपरिवाराला ही कथा नक्की शेअर करा. चला तर मग भेटूया तुझ्यात हरवले या कथेच्या भाग 6 मध्ये. धन्यवाद.